जून 2026 संपूर्ण देशभरामध्ये होणाऱ्या नीट UG 2026 परीक्षेचे ॲडमिट कार्ड आता NTA रिलीज केलेले आहेत। दोन लिंक त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना कोणत्या स्टेप येतात, कोणती महत्त्वाची स्टेप आहे, त्याचबरोबर ॲडमिट कार्डमध्ये नेमके कोणते चेंजेस झालेले आहेत, म्हणजे 3 मेला जी एक्झाम झालेली होती त्यावेळेस जे ॲडमिट कार्ड आलेलं होतं आणि आत्ता ॲडमिट कार्ड जे NTAचं आलेलं आहे याच्यामध्ये नेमके बदल काय झालेले आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता। मुख्य विषयाला सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे रीनीट 2026 ॲडमिट कार्ड जाहीर केलेले आहेत NTA। सध्या NTAच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी मेंटेनन्स एरर येतो आहे, परंतु ॲडमिट कार्ड डाउनलोड करत असताना नेमक्या कोणत्या स्टेप्स विद्यार्थ्यांना येतात ते थोडक्यात पाहूयात। जेव्हा आपण ॲडमिट कार्डच्या लिंकवर क्लिक करतो त्यावेळेस आपण आपला ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि त्या ठिकाणी दिलेला कॅप्चा एंटर केल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थ्यांना जे काही रिफंडसाठी NTA जी काही एक्झाम फीस NTA रिफंड करणार आहे त्या रिफंडसाठी विद्यार्थ्यांकडनं बँक डिटेल NTA अगोदर भरून घेतलेले होते। ते बँक डिटेल व्हेरीफाय करण्यासाठीच्या सूचना NTA कडून येत आहेत। म्हणजे काय येतं तिथं, एडमिट कार्ड डाउनलोड करने से पहले कृपया अपने बैंक विवरण को एक बार फिर से जांच ले, आगे बढ़ने के लिए यहाँ क्लिक कीजिए। म्हणजेच बँक डिटेल आधी व्हेरीफाय करा असं NTA सांगत आहे सध्या तरी। कदाचित पुढे 1-2 दिवसामध्ये हे बँक डिटेल ते काढून टाकू शकतात, कारण बऱ्याच विद्यार्थी त्या ठिकाणी डाउनलोड करत असताना त्या ठिकाणी कन्फ्युजन होते। परंतु सध्या तरी हे बँक डिटेल व्हेरीफाय करण्यासाठी NTA सांगत आहे। आणि मग या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पुन्हा NTA विद्यार्थ्याच्या लॉग इन पोर्टलवर घेऊन जातं। त्या ठिकाणी पुन्हा विद्यार्थ्याला आपल्या ॲप्लिकेशन नंबर त्याचबरोबर आपला पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर जे काही बँक डिटेल आपण भरलेले होते ते विद्यार्थ्याच्या समोर त्या ठिकाणी दाखवतोय आणि त्याच्या खाली एडिट असा ऑप्शन येतं। एडिट केल्यानंतर पुन्हा बँक डिटेल भरून OTPने ते सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्याचा ॲडमिट कार्डचा ऑप्शन सध्या तरी त्या ठिकाणी येत आहे। एका विद्यार्थ्याचं मी ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेलं आहे, त्याच्यामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत ते आपण पाहूयात। बाकी डिटेल जे आहेत, पहिले जे ॲडमिट कार्ड आपण जशा प्रकारे भरलेलं आहे अगदी तशा प्रकारेच आहे। विद्यार्थ्याचा एक फोटो जो आहे तो घरून पेस्ट करून घेऊन जायचा आहे, पासपोर्ट साईज फोटो। त्याचबरोबर डाव्या हाताचा अंगठा आपल्याला घरूनच करून जायचा आहे। साईन मात्र एक्झाम हॉलमध्ये जे काही इन्व्हिजिलेटर असतील त्यांच्या समोर करायची आहे। त्याचबरोबर पोस्टकार्ड साईज फोटोला सुद्धा या ठिकाणी जागा दिलेली आहे। पोस्टकार्ड साईज फोटो पण आपल्याला घरूनच पेस्ट करून त्या ठिकाणी जायचं आहे। साईनचा जेवढा भाग आहे ते नेहमीप्रमाणे एक्झाम हॉलमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावे लागणार आहेत। बाकी जे घरून करून जायच्या गोष्टी आहेत ते पहिल्यासारख्या सेम आहेत। एक फोटो आपल्याला इथे चिपकवायचा आहे, डाव्या हाताचा अंगठा द्यायचा आहे, पोस्टकार्ड साईज फोटो या ठिकाणी पेस्ट करून जायचा आहे, ॲडमिट कार्ड तयार करून जायचं आहे। साईनचा भाग आपल्याला एक्झाम हॉलमध्ये जाऊन करायचा आहे। बाकी 2 महत्त्वाचे चेंजेस आपल्याला याच्यामध्ये काय दिसतात, एक तर एक्झामिनेशन टाईममध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे। आपल्याला माहिती आहे NTA 15 मिनिट विद्यार्थ्यांना वाढवून त्या ठिकाणी दिलेले आहेत। तो टाईम ॲडमिट कार्डवर आता इथे प्रिंट झालेला आहे। 2 PM एक्झाम, 2 PM ते सायंकाळी 5:15 PM पर्यंत ही एक्झाम चालणार आहे, म्हणजे 15 मिनिटाचा टाइम वाढलेला आहे। आणि इन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा मी या विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं होतं तेव्हा इन्स्ट्रक्शनमध्ये एक छोटासा बदल आपल्याला या ठिकाणी दिसतोय की कॅन्डिडेटनी सोबत कोणकोणत्या वस्तू आणायच्या आहेत त्याच्यामध्ये एक छोटासा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतं। पहिला आहे विद्यार्थ्याला पर्सनल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल त्या ठिकाणी अलाव केलेली आहे NTA। आणि B मध्ये पॉईंटमध्ये 2 ॲडिशनल फोटोग्राफ्स, पहिलं त्या ठिकाणी जेव्हा मागचं ॲडमिट कार्ड आलेलं होतं त्यावेळेस या विद्यार्थ्याच्या ॲडमिट कार्डवर ॲडिशनल फोटोग्राफ अटेंडन्स शीटसाठी पासपोर्ट साईज ॲडिशनल फोटोग्राफ असं त्यांनी सांगितलेलं होतं, परंतु या ॲडमिट कार्डमध्ये 2 पासपोर्ट साईज ॲडिशनल फोटोग्राफ सोबत ठेवायला सांगितलेले आहेत। म्हणजेच एक इथं पेस्ट केलेला फोटो वगळून एक्झामला सोबत आपल्याला 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ NTA त्या ठिकाणी सांगितलेला आहे। हा एक मेजर चेंज या ठिकाणी दिसतोय। 2 ॲडिशनल फोटोग्राफ सेम ॲज अपलोडेड ऑन ॲप्लिकेशन फॉर्म टू बी पेस्टेड ऑन अटेंडन्स शीट, म्हणजे 2 फोटो सोबत ठेवायला सांगितलेले आहेत। मागच्या ॲडमिट कार्डमध्ये फक्त ॲडिशनल फोटोग्राफ म्हणजे ते त्या ठिकाणी उल्लेख केला नव्हता संख्येचा, परंतु या ॲडमिट कार्डमध्ये NTA उल्लेख केलेला आहे की 2 फोटोग्राफ विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोबत ठेवायचे आहेत।
कोणते? पासपोर्ट साईज, म्हणजेच पासपोर्ट साईज फोटोग्राफ. एक पोस्टकार्ड साईज इथे पेस्ट करून एक पासपोर्ट साईज इथे पेस्ट करायचा आहे आणि सोबत 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ आपल्याला एक्झामच्या दिवशी सोबत ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर बाकी ॲडमिट कार्ड, ड्युली फिल्ड ॲडमिट कार्ड घेऊन यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बिफोर रिचिंग द सेंटर द कॅन्डिडेट मस्ट एंटर रिक्वायर्ड डिटेल्स इन अंडरटेकिंग इन हँडरायटिंग, म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे पूर्ण भरून त्या ठिकाणी घेऊन यायला सांगितलेलं आहे. PWD विद्यार्थी असेल तर त्या संदर्भातले सर्टिफिकेट. अशा प्रकारचं आहे. 2 मेजर चेंजेस, एक वेळेत झालेला आहे आणि 2 अटेंडन्स सीटसाठी 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ NTA या ठिकाणी स्पेशली उल्लेख केलेला आहे. 2 असा, म्हणजे संख्येचा पहिल्यांदा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. मागचं ॲडमिट कार्ड जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी ॲडिशनल असं लिहिलेलं होतं, म्हणजे 1 फोटोग्राफ मागच्या वेळेस सांगितलेला होता, यावेळेस मात्र 2 फोटोग्राफ NTA त्या ठिकाणी सांगताय. थोडीशी किचकट प्रोसेस केलेली आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी. आधी विद्यार्थ्याला आपलं बँक डिटेल व्हेरीफाय करावं लागतंय आणि त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड त्या ठिकाणी येते. कदाचित 1 ते 2 दिवसामध्ये NTA हा सगळा जो काही किचकट प्रोसेस आहे याला इझी करू शकतं. आत्ता संपूर्ण देशभरातले विद्यार्थी ॲडमिट कार्ड डाउनलोड करतायत, त्यामुळे वेबसाईट मेंटेनन्सला सुद्धा बऱ्याच वेळा मध्ये जाते. त्यामुळे 1-2 दिवसामध्ये तुम्ही निवांत हे ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं तरी चालणार आहे. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, याच्यामध्ये सगळे अपडेट आपण विद्यार्थ्यांना देतोय. ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देण्यात आलेली आहे आणि इथे चॅट बॉक्स सुद्धा दिलेला आहे. याही ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकता. या संदर्भातले जे काही अपडेट्स येतील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.